लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण काल दिनांक 11 सप्टेंबरपासून सुरू झाले आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात 1500 रुपये देखील जमा झाले। आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं असं मत आहे की योजनेचे पैसे आम्हाला अजूनही आले नाहीत, मग आता आम्ही काय करावं। काही लाडक्या बहिणींचं तर असं मत आहे की आम्हाला जून जुलै सर्व पैसे मिळाले होते, परंतु आम्हाला ऑगस्ट महिन्याचाच लाभ हा देण्यात आलेला नाही, आम्ही आता काय करावं, कसं करावं आणि कुठे तक्रार करावी। तर याबाबतची सर्व सविस्तर माहिती अगदी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। चला व्हिडिओच्या महत्त्वाच्या मुद्द्याला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की काल अचानकच दुपारी आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले की लाडक्या बहिणींना आजच पैसे मिळणार आहेत आणि त्यांनी पोस्ट केल्यानंतर अगदी 2 तासांमध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली। मग आता हे पैसे जमा किती होणार हा पहिला प्रश्न तर आदिती तटकरे यांनीच उत्तर दिलं होतं की फक्त ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार आहेत, सप्टेंबर महिन्याचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख देखील करण्यात आलेला नाही। म्हणूनच मग 1500 रुपये म्हणजे पहिला प्रश्न जो की 3000 रुपये येणार की 1500 रुपये येणार, तर तो प्रश्न तिथेच मिटला की लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार, 3000 रुपये मिळणार नाही। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आता अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला योजनेचे पैसे अजूनही मिळाले नाहीत, आम्ही काय करावं, आम्ही कुठे तक्रार करावी का योजनेमधून आम्हाला बादच केलंय। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो हप्ता आता सुरू झालेला आहे तो 11 तारखेला सुरू झालेला आहे आणि 15 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील। तुम्हाला जून जुलैचे पैसे मिळाले असतील तर तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही अगदी निवांत राहा। तुम्हाला योजनेचे पैसे आज उद्या 2-3 दिवसांमध्ये 100% जमा होणार आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी नसावी। आता आज शुक्रवार आहे, शनिवार आहे आणि रविवार देखील काही प्रमाणामध्ये वितरण सुरू राहील अथवा सोमवारपर्यंत सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा झालेले असतील। राहिला प्रश्न आता पुढचा महत्त्वाचा म्हणजे कोणत्या भागामध्ये वितरण सुरू आहे। तर योजनेचे वितरण असे कोणत्याही स्पेसिफिक भागामध्ये किंवा एका ठराविक एरियामध्ये नसते। तर लक्षात घ्या, ही कसं असतं की DBTद्वारे हा लाभ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जातो। मग तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेली जी बँक आहे ती बँक हे प्रक्रिया करते किंवा ही प्रोसेस करते आणि म्हणूनच मग तुमच्या बँक खात्यावरती त्या पद्धतीने पैसे जमा केले जातात। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा अजूनही एक प्रश्न आहे की ज्यांना जून महिन्यापासून योजनेचे पैसे बंद केले ते 26,40,000 महिलांना आता ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत का। तर यातील पहिला प्रश्न, तर तुमची पडताळणी झाली नसेल तर तुमचे पैसे मिळण्याचा विषयच येत नाही, कारण आपल्या महिला व बालविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्याद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की ज्या महिलांची पडताळणी होईल ती पडताळणीमध्ये त्यांची कागदपत्र असतील किंवा सर्व माहिती असतील याची तपासणी करून जर त्या योजनेच्या लाभासाठी खरोखरच पात्र असतील तरच त्यांना पैसे वितरित करण्यात येतील, अन्यथा त्यांचे पैसे वितरण होणार नाही। म्हणून मग तुमचे वितरण झाले नसेल तर तुम्हाला पैसे येण्याचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। आता ज्या लाडक्या बहिणींचे पडताळणी झाली होती तर त्यांना पैसे मिळणार आहेत का, तर तुर्तास त्यांना देखील पैसे मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे। जेव्हा संपूर्ण म्हणजे ज्या 26,40,000 महिला होत्या त्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कदाचित योजनेचे पैसे ज्यांना आता मिळाले नाहीत त्यांना त्यावेळी देण्यात येतील, परंतु जेव्हापासून तुम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत तेव्हापासूनचे पैसे तुम्हाला त्यावेळी मिळतील, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाही। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू आहे आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे। तुर्तास लगेच सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार नाही, कदाचित येणाऱ्या नवरात्रीमध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण होऊ शकते। दसऱ्याच्या निमित्ताने देखील हे पैसे येऊ शकतात, परंतु त्याबाबतची अधिकृतपणे माहिती आपल्याला अजूनही मिळाली नाही। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या
हप्त्याचे पैसे आले आहेत का ते देखील आम्हाला सांगा. तसेच तुमची पडताळणी प्रक्रिया झाली का हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. ज्या लाडक्या बहिणींचे पैसे जून महिन्यापासून बंद झालेत केवळ त्यांचीच पडताळणी होणार आहे, इतरांची पडताळणी होणार नाही. याच्या व्यतिरिक्त तुमचे जे कोणतेही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्याद्वारे विचारायला विसरू नका, जेणेकरून त्या संदर्भातील देखील आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने तुम्हाला दिली जाणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.